नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डी. आपण जनरल इन्शुरन्स पेपर 3 यामध्ये दुसरा टॉपिक अग्नि विमा किंवा आग विमा पाहत आहोत। मागच्या तासाला आपण अग्नि विम्याचं महत्त्व काय, अग्नि विम्याची व्याख्या, आग या शब्दाचा अर्थ काय आहे, आगीचा परिणाम म्हणून होणारी हानी कोणती आहे, त्याचबरोबर वगळलेली हानी कोणती आहे, वगळलेले धोके कोणते आहेत इत्यादी भागाचा अभ्यास केलेला आहे। आजच्या तासाला आपण अग्नि विम्याची मूलभूत तत्वे, फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स या तत्वांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी विम्याची जी 6 मूलभूत तत्वे आहेत, ही सर्व तत्वे अग्नि विम्याला लागू। या तत्वांच्या आधारेच विमेदाराला नुकसान भरपाई दिली जावी की देऊ नये हे विमा कंपनी ठरवत असते। यासाठी आपल्याला या सर्व तत्वांचा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे। मग ही तत्वे कोणती आहेत आणि या तत्वाचा वापर अग्नि विम्यामध्ये कसा केला जातो याविषयीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे। अग्नि विम्याचं पहिलं तत्व आहे विमेय हित तत्व। विमेय हित तत्व याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट। आता विमेय हित तत्व म्हणजे काय, प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे काय, तर ज्या मालमत्तेचा विमेदाराला आग विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित असणं आवश्यक आहे। असं विमेय हित असल्याशिवाय त्या मालमत्तेचा विमेदाराला विमा घेता येत नाही। मग नेमकं विमेय हित म्हणजे काय, तर विमेय हित म्हणजे ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे ती मालमत्ता जर नष्ट झाली तर विमेदाराचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे, आणि ती मालमत्ता जर सुरक्षित राहिली तर विमेदाराचा आर्थिक फायदा झाला पाहिजे। त्यावेळी त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेय हित आहे असं समजलं जाईल, आणि विमेय हित असेल तर त्याचा विमेदाराला विमा घेता येईल। आता प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या मालमत्तेमध्ये अमर्याद असे विमेय हित असते, परंतु दुसऱ्याच्या मालकीची मालमत्ता असेल तर दुसऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये आपणाला जर विमेय हित नसेल तर आपण दुसऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेचा विमा घेऊ शकत नाही। स्वतःच्या नावावर असणारी कोणतीही मालमत्ता, त्या मालमत्तेचा आपल्याला विमा घेता येईल, कारण ती मालमत्ता आपल्या स्वतःच्या मालकीची आहे, आपल्या स्वतःच्या नावावर आहे। जर ती मालमत्ता सुरक्षित राहिली तर या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, आणि ती मालमत्ता जर जळून नष्ट झाली तर आपलं आर्थिक नुकसान होणार आहे। म्हणजेच आपणाला त्या मालमत्तेमध्ये विमेय हित आहे, आणि विमेय हित आहे म्हणून आपण त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो। परंतु माझा एखादा मित्र असेल, त्या मित्राच्या नावावर मालमत्ता आहे, मग त्या मालमत्तेचा विमा मी घेऊ शकत नाही, कारण त्या मालमत्तेमध्ये मला विमेय हित नाही, आणि विमेय हित नसल्यामुळे मी त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकत नाही। कारण दुसऱ्याच्या मालकीची मालमत्ता ती सुरक्षित राहिली तरी माझा त्यात आर्थिक फायदा होणार नाही, आणि ती जरी जळून नष्ट झाली तरी माझं आर्थिक नुकसान होणार नाही। म्हणजे मला त्या दुसऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये विमेय हित नाही, आणि विमेय हित नसल्यामुळे मी त्या दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेचा अग्नि विमा घेऊ शकत नाही। आता स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेत आपल्याला विमेहित असते,
परंतु दुसऱ्याच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये विमेहित नसते, त्यामुळे आपण त्याचा विमा घेऊ शकत नाही. आता धनकोने ऋणकोला मालमत्तेच्या कारणावर जर कर्ज दिलेलं असेल तर धनको हा ऋणकोच्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो. कारण धनकोला ऋणकोच्या मालमत्तेमध्ये विमेय हित निर्माण झालेला आहे. त्यामुळे धनको हा ऋणकोच्या मालकीच्या मालमत्तेचा अग्नि विमा घेऊ शकतो. अग्नि विम्यामध्ये विमेय हित हे विमा घेताना, विम्याची मुदत सुरू असताना आणि विम्याची मुदत संपताना किंवा हानी होताना अशा तिन्ही वेळी विमेदाराला त्या मालमत्तेमध्ये विमेय हित असणं आवश्यक आहे. या ठिकाणी अग्नि विम्यामध्ये विमेय हिताचे हस्तांतर होऊ शकत नाही. फक्त विशिष्ट परिस्थितीमध्ये विमा पॉलिसीचे वेचन होऊन विमेय हिताचे हस्तांतर होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, विमेदार मरण पावला आणि त्याचा वारस त्या मालमत्तेचा मालक झाला, तर पूर्वीचा विमा करार हा वारसाच्या नावावर केला जातो आणि त्यामुळे अशा वेळी विमेय हिताचे हस्तांतर दुसऱ्याला होऊ शकते. एवढी एक परिस्थिती सोडली तर इतर कोणत्याही वेळी विमा पॉलिसीचे हस्तांतर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे आपण करू शकत नाही. त्यामुळे जर आपणाला एखाद्या मालमत्तेचा अग्नि विमा घ्यावयाचा असेल तर त्या मालमत्तेमध्ये विमेदाराला विमेहित असणं आवश्यक आहे. विमेहित असेल तरच आपण त्या मालमत्तेचा विमा घेऊ शकतो आणि जर त्या मालमत्तेमध्ये विमेहित नसेल तर त्या मालमत्तेचा आपण विमा घेऊ शकत नाही. आणि विमेहित नसताना देखील आपण त्या मालमत्तेचा जर विमा घेतला आणि मालमत्तेचे नुकसान झाले तर विमा कंपनी आपणाला नुकसान भरपाई देऊ शकत नाही. त्यामुळे अग्नि विम्याचं पहिलं तत्व झालं विमेय हित तत्व. आता अग्नि विम्याचं दुसरं तत्व आहे परमोच्च विश्वासाचे तत्व. प्रिन्सिपल ऑफ utmost good faith. प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ. या ठिकाणी विम्याचा करार किंवा कोणत्याही विम्याचा करार हा परमोच्च विश्वास तत्वावर आधारलेला करार असतो. कोणत्याही प्रकारचा विमा असेल तर त्या विम्यामध्ये परमोच्च विश्वासाच्या तत्वाचे पालन करणं आवश्यक आहे. या तत्वाचे पालन करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची असते, म्हणजे विमेदाराचीही असते आणि विमा कंपनीचीही असते. परंतु प्रामुख्याने ही जबाबदारी विमेदारावर जास्त असते. कारण ज्या मालमत्तेचा विमा घ्यावयाचा आहे त्या मालमत्तेबाबत किंवा विमा विषय वस्तू संबंधी विमेदारालाच अधिक माहिती असते. विमेदाराने या तत्वानुसार विमा कंपनीला सर्व सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती सांगणं आवश्यक आहे. कोणतीही अपुरी, चुकीची किंवा खोटी माहिती त्याने विमा कंपनीला देता कामा नये. जर विमेदाराने विमा कंपनीला चुकीची माहिती दिली, खोटी माहिती दिली, अपुरी माहिती दिली आणि विम्याचा करार केला आणि मालमत्तेचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीच्या असं ध्यानामध्ये आलं की विमेदाराने आपल्याला चुकीची माहिती दिलेली होती, खोटी माहिती सांगितलेली होती आणि विम्याचा करार केलेला होता. मग असं विमा कंपनीला कळाल्यानंतर
विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाईची रक्कम देण्याचं नाकारू शकते। असं होऊ नये यासाठी विमेदार आणि विमा कंपनी या दोघांनीही परमोच्च विश्वासाच्या तत्वानुसार परस्परांना सत्य माहिती सांगणं आवश्यक आहे। विमा कंपनी विमेदाराला सर्व सत्य माहिती सांगतेच, म्हणजे ज्यावेळी विमा पॉलिसी देण्यात आलेली असते त्यावेळी विमा पॉलिसीच्या पाठीमागे विम्याच्या सर्व अटी लिखित स्वरूपात दिलेल्या असतात। त्यामुळे तिथं विमा कंपनीनं खोटी माहिती देण्याचा काही संबंध येत नाही। परंतु विमेदाराने विमा घेताना आपल्या विमा विषय वस्तूबद्दल सर्व सत्य माहिती सांगणं आवश्यक आहे। कोणतीही चुकीची माहिती देता कामा नये। विमेदाराने आपल्या मालमत्तेबद्दल वस्तुनिष्ठ माहिती सांगणं आवश्यक आहे। व वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे नेमकी कसली माहिती सांगायची? तर वस्तुनिष्ठ माहिती म्हणजे अशी माहिती की जी माहिती मिळाली असता विमेदाराच्या मालमत्तेला असणारे संभाव्य धोक्याचे प्रमाण विमा कंपनी ठरवू शकेल आणि त्यानंतर त्या विमेदाराचा विमा स्वीकारावा किंवा स्वीकारू नये, स्वीकारावयाचा झाल्यास कोणत्या अटीवर स्वीकारावा, त्या विमेदाराला किती विम्याचा हप्ता बसवावा याविषयीचा निर्णय विमा कंपनी घेऊ शकेल अशी माहिती म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती। तर ही सर्व वस्तुनिष्ठ माहिती विमेदाराने विमा कंपनीला सांगणं आवश्यक आहे। विमा कराराची जी मुदत असते अग्निविमा कराराची, या संपूर्ण मुदतीमध्ये या परमोच्च विश्वास तत्वाचे पालन करणं आवश्यक आहे। जर परमोच्च विश्वास तत्वाचा भंग केला, कोणत्याही एका पक्षाने या तत्वाचे जरी उल्लंघन केले तरी अग्निविम्याचा करार दुसऱ्या पक्षावर बंधनकारक राहू शकत नाही। त्यामुळे या तत्वानुसार विमेदाराने आणि विमा कंपनीने परस्परांना सर्व सत्य आणि खरी माहिती सांगणं आवश्यक आहे आणि विम्याचा करार करणं आवश्यक आहे। चुकीची माहिती जर चुकून दिली गेली तर विम्याचा करार हा बंधनकारक राहू शकत नाही आणि विमा कंपनी नुकसानीची रक्कम देण्यासाठी जबाबदार राहू शकत नाही। तर हे झालं अग्निविम्याचं दुसरं तत्व। अग्निविम्याचं तिसरं तत्व सांगितलेलं आहे नुकसान भरपाईचे तत्व किंवा हानीभरण तत्व। नुकसान भरपाईचे तत्व किंवा यालाच हानीभरण तत्व असं म्हणतात। इंग्रजीमध्ये याला प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी असं म्हणतात। आता नुकसान भरपाईचे तत्व हे अग्निविम्यामध्ये घालण्याचं काय कारण आहे? तर या ठिकाणी अग्निविम्याचे करार हे नुकसान भरपाईचे करार आहेत असं म्हटलं जातं, हानी भरण्याचे करार आहे असं म्हटलं जातं। या नुकसान भरपाईच्या तत्वानुसार विमेदाराने आपल्या ज्या मालमत्तेचा अग्निविमा घेतलेला आहे त्या मालमत्तेचे जर नुकसान झाले तर प्रत्यक्षात जेवढे नुकसान झालेले असेल तेवढेच नुकसान या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देईल। त्यापेक्षा जादाही नुकसान भरून दिलं जाणार नाही किंवा त्यापेक्षा कमीही नुकसान भरून दिलं जाणार नाही। म्हणजेच नुकसान भरपाईच्या वेळी विमा घेताना विमेदाराची जी आर्थिक परिस्थिती होती ती आर्थिक स्थिती त्याला नुकसान भरपाईनंतर प्राप्त करून देणे हा नुकसान भरपाईच्या तत्वाचा अर्थ आहे। या तत्वानुसार विमेदाराचा फायदाही होऊ दिला जाणार नाही आणि तोटाही होऊ दिला जाणार नाही। म्हणजेच विमेदाराची हानी
झाली नसती तर विमेदार ज्या आर्थिक स्थितीमध्ये राहिला असता ती स्थिती त्याला हानी न झाल्यानंतर प्राप्त करून देणे असा उद्देश या नुकसान भरपाईच्या तत्वाचा आहे. परंतु या ठिकाणी जर विमेदाराने मालमत्तेच्या मूल्यापेक्षा जास्त रकमेचा विमा घेतला किंवा मालमत्तेच्या मूल्यापेक्षा कमी रकमेचा विमा घेतला तर या ठिकाणी विमा कंपनी त्याला संपूर्ण नुकसान भरपाई भरून देणार नाही. उदाहरणार्थ विमेदाराचे घर आहे, त्या घराचे व्हॅल्युएशन 1 लाख रुपये आहे. 1 लाख रुपये किमतीचे त्याचे घर आहे. स्वतःला फायदा व्हावा या उद्देशाने विमेदाराने त्या घराचा 1,50,000 रुपयाचा विमा घेतला आणि समजा घराचे नुकसान झाले. विमेदाराला वाटलं असेल आपण 1,50,000चा विमा घेतला म्हणजे आपल्याला 1,50,000 नुकसान भरपाई मिळेल, परंतु असं होणार नाही. या ठिकाणी 1,50,000चा जरी विमा घेतला आणि आगीमध्ये त्याचं घर संपूर्ण जळालं तरी विमा कंपनी काय करेल, त्याच्या मालमत्तेचं प्रत्यक्ष मूल्य किती होतं हे पाहिल. विमा कंपनीचे व्हॅल्युएटर असतात, ते जाऊन सर्व तपासणी करत असतात. प्रत्यक्षात मालमत्ता किती रकमेची होती विमा घेताना पाहिलं जात नाही, परंतु नुकसान भरपाईच्या वेळी मात्र हे पाहिलं जातं. माझा 1 लाखाची मालमत्ता होती असं विमा कंपनीच्या ध्यानामध्ये आलं तर विमा कंपनी विमेदाराला फक्त 1 लाख रुपये भरते. विमेदाराने 1.5 लाखाचा विमा घेतलाय म्हणून त्याला 1.5 लाख रुपये भरून दिले जाणार नाही. याच्याऐवजी 1 लाखाच्या घराचा विमा हप्ता वाचावा म्हणून 50,000 रुपयाचा घेतला आणि आगीमध्ये त्याचं संपूर्ण घर जळालं तर विमा कंपनी त्याला 50,000 रुपये नुकसान भरपाई देणार नाही, तर विमेदाराने प्रत्यक्ष मूल्यापेक्षा अर्ध्याच किमतीचा विमा घेतलेला आहे. मग जेवढं नुकसान झालेलं असेल त्यापेक्षा अर्धच नुकसान विमा कंपनी विमेदाराला भरून देईल. म्हणजे या ठिकाणी विमेदाराचा नाही म्हटलं तरी आर्थिक तोटा होणार. हा अपवाद वगळला तर या तत्वानुसार नुकसान भरपाईच्या तत्वानुसार विमेदाराने ज्या मालमत्तेचा विमा घेतलेला आहे त्या मालमत्तेचे प्रत्यक्ष नुकसान झाल्यानंतर प्रत्यक्षात जेवढी हानी झाली असेल किंवा प्रत्यक्षात जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढंच नुकसान या तत्वानुसार विमा कंपनी विमेदाराला भरून देण्यासाठी जबाबदार आहे. परंतु अंडर इन्शुरन्स किंवा ओव्हर इन्शुरन्स झालेला असेल तर त्या ठिकाणी मात्र हे तत्व लागू केलं जाणार नाही. म्हणजेच विमेदाराने विम्यापासून फायदा मिळवू नये हा उद्देश तत्वाचा. फायदा मिळावा यासाठी विमा नसतो, तर विमा कशासाठी घेतला जातो, प्रत्यक्ष जेवढी हानी झालेली असेल तेवढी हानी भरून मिळण्यासाठी विमा कंपनी विमा देत असते. जर विमा कंपनी कितीही रकमेचा विमा घेतला आणि तेवढी जर नुकसान भरपाई विमेदाराला देत असेल तर प्रत्येक विमेदार काय करेल, 1 लाखाच्या घराचा विमा 10 लाखाचा घेईल आणि गुपचूप स्वतःच मालमत्तेला आग लावेल आणि विमा कंपनीकडून 10 लाख भरून घेईल. या ठिकाणी विमा कंपन्या तोट्यात येतील, विमा कंपन्या बंद कराव्या लागतील. हे होऊ नये यासाठी हे नुकसान भरपाईचं तत्व किंवा हानीभरण तत्व अग्निविम्यात अतिशय महत्वाचं आहे. 4थं तत्व सांगितलेलं आहे प्रत्यासनाचे तत्व. प्रत्यासनाचे तत्व किंवा यालाच अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं. म्हणजेच इंग्रजीमध्ये याला प्रिन्सिपल ऑफ सबरॉगेशन, प्रिन्सिपल ऑफ सबरॉगेशन असं म्हटलं. आता प्रत्यासन किंवा अधिकार समर्पण
म्हणजे काय? हे जे तत्व आहे या तत्वानुसार जेव्हा विमा कंपनी विमेदारास मालमत्तेची संपूर्ण हानी भरून देते, अशा वेळी त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विमेदाराचा अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो. त्यामुळे या तत्वास प्रत्यासनाचे तत्व किंवा अधिकार समर्पणाचे तत्व असं म्हटलं जातं. म्हणजे विमेदाराने आपल्या मालमत्तेचा अग्नी विमा घेतलेला आहे, त्याच्या मालमत्तेला आगीमुळे नुकसान झालेलं आहे. असं नुकसान झाल्यानंतर जेव्हा विमा कंपनी विमेदाराला संपूर्ण नुकसान भरपाईची रक्कम भरून देत असते, त्यावेळी विमेदाराचे काही अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो. यामध्ये पहिला अधिकार कुठला? तर हानीसाठी जी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार आहे, या त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार विमेदाराचा असतो. परंतु विमा कंपनीने हानी भरून दिल्यामुळे हा अधिकार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतो. त्याचबरोबर मालमत्तेचे जे अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील आगीमधून, या अवशेष भागावर विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होत असतो. असे दोन हक्क विमेदाराचे या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात. त्यामुळे या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व किंवा प्रत्यासनाचे तत्व असं म्हणतात. दुसरा जो अधिकार आहे, आग लागल्यानंतर त्या मालमत्तेचे जे अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतात, या अवशेष भागावर विमा कंपनीचा अधिकार प्रस्थापित होण्यासाठी विमा कंपनीने विमेदाराला संपूर्ण हानी भरून देणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल, विमेदाराने आपल्या घराचा 1 लाख रुपयाचा विमा घेतलेला आहे. 1 लाख रुपये किमतीचं घर आहे. या 1 लाख रुपये किमतीच्या घराचा 1 लाखासाठी विमा घेतलेला आहे. त्याच्या घराला आग लागली आणि आगीमध्ये त्याच्या घराचे 95,000चे नुकसान झाले. आता अशा वेळी जर विमा कंपनीने विमेदाराला 1 लाख रुपये भरून दिले, तर 1 लाख रुपये म्हणजे संपूर्ण हानी भरून दिली. घराचं जेवढं मूल्य होतं तेवढं सर्व विमा कंपनीने विमेदाराला भरून दिलं. मग अशा वेळी संपूर्ण हानी भरून दिल्यानंतर त्या घराचे जे अवशेष भाग शिल्लक राहिलेले असतील, उदाहरणार्थ काही लोखंडी साहित्य घराला वापरलेलं असेल, हे लोखंड काही जे शिल्लक राहिलेलं असेल ते आगीमध्ये जळणार नाही. किंवा घराच्या ज्या विटा वगैरे असतील शिल्लक राहिलेल्या, बाकीचं लाकडी साहित्य सर्व जळून जाणार. काही लोखंड, विटा वगैरे ज्या शिल्लक राहिलेल्या असतील 5,000 रुपयाचे शिल्लक राहिलेला आहे. मग अशा राहिलेल्या 5,000च्या अवशेष भागावर या तत्वानुसार विमा कंपनी आपला अधिकार प्रस्थापित करू शकेल. त्याचबरोबर जर अशा घराला आग लावण्यासाठी एखादी त्रयस्थ व्यक्ती जबाबदार असेल, तर या त्रयस्थ व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा विमेदाराचा अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होईल. मग असे दोन अधिकार या तत्वानुसार विमा कंपनीकडे हस्तांतरित होत असतात. म्हणून या तत्वाला अधिकार समर्पणाचे तत्व किंवा प्रत्यासनाचे तत्व असं म्हटलं. 5वं तत्व आहे अंशदायित्वाचे तत्व. किंवा यालाच वर्गणीचे तत्व असं देखील म्हटलं जातं. प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. आता
आता अंशदायित्वाचे तत्व म्हणजे नेमकं काय? ज्यावेळी विमेदाराने एकाच विमा विषय वस्तूचा एकाच धोक्यासाठी एकापेक्षा अधिक विमा कंपन्याकडे विमा घेतला आणि त्याच्या मालमत्तेचे जर नुकसान झाले तर झालेले नुकसान एकच विमा कंपनी भरून न देता त्याने ज्या ज्या विमा कंपन्यांकडे विमा घेतलेला आहे त्या विमा कंपन्या आपल्याकडे उतरविलेल्या विम्याच्या प्रमाणात नुकसान भरपाई देतील असा या तत्वाचा अर्थ आहे। या ठिकाणी फॉर एक्झाम्पल विमेदाराने आपल्या 1 लाख रुपये किमतीच्या घराचा आग विमा अ विमा कंपनीकडे 1 लाख रुपयासाठी आणि ब विमा कंपनीकडे 50,000 रुपयासाठी घेतला। घराला आग लागून 60,000 रुपयाचं नुकसान झालं तर या ठिकाणी या तत्वानुसार अ कंपनी 60,000 ब कंपनी 50,000 भरून देणार नाही। असं केलं तर 6 आणि 5 11 1,10,000 रुपये विमेदाराला मिळतील। म्हणजेच या ठिकाणी विमेदाराचा काय होईल? आर्थिक फायदा होईल आणि नुकसान भरपाईचं तत्व आपल्याला काय सांगतंय? विमेदाराचा आर्थिक फायदा होऊ देता कामा नये। मग या वर्गणीच्या तत्वानुसार किंवा अंशदायित्वाच्या तत्वानुसार जेव्हा विमेदार एकाच मालमत्तेचा एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडे विमा घेतो आणि मालमत्तेचे नुकसान होते त्यावेळी या सर्व कंपन्या आपल्याकडे उतरविलेल्या विम्याच्या प्रमाणात विमेदाराला नुकसान भरपाई देतील। या ठिकाणी नुकसानीमधील या 2 कंपन्यांचा हिस्सा आपल्याला काढावा लागेल। हे 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले, 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 2:1 असं नुकसानीतील या कंपन्यांचं प्रमाण राहील। म्हणजेच अ कंपनीचा वाटा 2/3 आणि ब कंपनीचा वाटा 1/3 झालेलं नुकसान आहे 60,000। मग अ कंपनी किती नुकसान देईल? 60,000 गुणिले 2/3 3 एके 3 3 दोन्ही 6 20,000 म्हणजे 20 दोन्ही 40,000 आणि ब कंपनीचा वाटा काढताना 60,000 एकांश गुणिले 1/3 3 एके 3 3 दोन्ही 6 20,000 गुणिले 1 बरोबर 20,000। अशा पद्धतीने 40 आणि 20 एकूण 60,000 नुकसान झालेलं आहे। झालेलं नुकसान दोन्ही विमा कंपन्या मिळून विमेदाराला भरून देतील आणि समजा झालेलं नुकसान जर एकाच कंपनीने भरून दिलं, अ कंपनीने 60,000 भरून दिले तर अ कंपनी ब कंपनीकडून तिच्या हिश्श्याची नुकसान भरपाई वसूल करून घेईल असा या तत्वाचा अर्थ सांगितलेला आहे। आणि शेवटचं तत्व सांगितलेलं आहे निकटचे कारण तत्व। निकटचे कारण तत्व प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमेट कॉज। प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमेट कॉज आता या ठिकाणी हे जे 6वं तत्व आहे निकटचे कारण तत्व म्हणजे ज्या संकटापासून संरक्षण मिळण्यासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे त्या संकटापासून विमेदाराच्या मालमत्तेची जर हानी झाली तरच विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देईल। म्हणजे हानीसाठी सर्वात जवळचे कारण कोणते आहे, हानीसाठी सर्वात निकटचे कारण कोणते आहे आणि त्या कारणासाठी विमेदाराने विमा घेतलेला आहे का हे विमा कंपनी पाहिल आणि जर त्या कारणासाठी विमा घेतलेला असेल तर विमा कंपनी त्याला नुकसान भरपाई देईल, अन्यथा नुकसान भरपाई देणार नाही। परंतु समजा विमेदाराने आगीचा विमा घेतला आणि विमेदाराचे चोरीमुळे नुकसान झाले म्हणजे हानीसाठी सर्वात जवळचे कारण आहे चोरी आणि चोरीसाठी विमेदाराने विमा घेतलेला नाही। अशा वेळी विमेदाराला विमा कंपनी नुकसान भरपाई देणार नाही। म्हणून या तत्वानुसार
ज्या कारणामुळे विमेदाराच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्या कारणासाठी विमा घेतलेला असेल तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यासाठी जबाबदार राहते। तर अशा पद्धतीने अग्नि विम्याची 6 तत्वे आहेत। या 6 तत्वानुसार विमेदाराला नुकसान भरपाई द्यावी किंवा देऊ नये हे विमा कंपनी ठरवत असते। थँक्यू।